नमस्कार. आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो, ट्रेडिंग करायला चालू करतो. आपल्या डोक्यात एक पर्पज असतो असा की ट्रेडिंग करून मला प्रॉफिट करायचं आहे. बट ऑब्व्हियसली सगळ्यांच्याच मनात असं असतं की मला पैसे मिळाले पाहिजे, जेणेकरून मला एक सेकंड इन्कम सोर्स होईल किंवा मिळेल, किंवा माझे खर्च भागले जातील, किंवा कुठंतरी एक फायनान्शियल स्टॅबिलिटी येऊन जाईल. बरोबर आहे. बट मेन काय तर प्रॉफिट, पैसे. बरोबर आहे. पण जर नीट विचार केला डीपली तर नुसतं ट्रेडिंग करून प्रॉफिट होतं असं नाही आहे. होत असते, ते होतंच, तो विषय नाही आहे. पण अजून एक पर्पज आहे, अजून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये की आपण शेअर्स घेऊन जर आपण त्या पोझिशन्स होल्ड केल्या मिडियम टू लॉंग टर्मसाठी वगैरे, तर आपल्याला अजून एक इन्कम आहे, ते म्हणजे डिव्हिडंड. ते आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि डिव्हिडंडमधून लाखो रुपये कमवणारी लोक आहेत, आपले घर खर्च भागवणारे लोक आहेत, पोर्टफोलिओ बनवून ठेवलेला आहे आणि त्या डिव्हिडंडवर घर चाललेलं आहे त्यांचं. असे खूप उदाहरणं आपण बघतो. तर असतं काय डिव्हिडंड म्हणजे नेमकं काय? तर कुठलीही कंपनी जी असते त्या कंपनीचं जे प्रोडक्शन असतं, फॉर एक्झाम्पल इन्फोसिस आहे, IT आहे, बरोबर आहे. तर इन्फोसिसचे रिझल्ट्स असतात, रिझल्ट्स क्वार्टरली असतात, इयरली असतात वगैरे वगैरे. ठीक आहे. तर समजा उदाहरण घ्या की एक क्वार्टरली रिझल्ट आहे कंपनीचा, इन्फोसिसचा. म्हणजेच काय रिझल्ट आहे म्हणजे काय, तर साधारण एक क्वार्टरचा 3 महिन्याचा सगळा लेखाजोखा, की बाबा काय ऑर्डर्स काय आहेत, किंवा सेल किती आहे, परचेसिंग काय आहे, सगळ्या गोष्टी, नेट सेल किती आहे, आफ्टर टॅक्सेशन किती प्रॉफिट उरतोय किंवा काय. तर हे याचं एक फोकास्टिंग, याचं एक मोजमाप जे असतं ते कंपनी जेव्हा डिक्लेअर करते इन्व्हेस्टरना, सोशल मीडियाला, सगळीकडे ते असतो रिझल्ट. प्रत्येक रिझल्ट डिक्लेअर करते. तर याच्यामध्ये कसं असतं की आपण उदाहरण घेऊ की समजा एका क्वार्टरचा समजा इन्फोसिसने एक्सपेक्ट केलेला आहे प्रॉफिट, की समजा एक उदाहरण घ्या की 1000 करोड उदाहरण घ्या, 1000 करोड प्रॉफिट अपेक्षित आहे या येणाऱ्या क्वार्टरचं समजा. तर समजा 3 महिन्यानंतर ॲट ॲक्च्युअलमध्ये सरप्लस प्रॉफिट आलेला आहे कंपनीला. म्हणजे 1000 करोड अपेक्षा होती, पण उदाहरण घ्या की 1200 करोड रुपये प्रॉफिट आलेलं आहे कंपनीला. मग कंपनी त्या केसमध्ये काय करते की वरचे जे पैसे आहेत, डिपेंड्स ऑन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्याचं रिझन काय असतं किंवा काय, किती अमाऊंट त्यातली द्यायची किंवा काय, एक स्पेसिफिक अमाऊंट काय करते कंपनी, जे शेअर होल्डर असतात ना त्यांच्यामध्ये वाटून टाकते. थोडक्यात इंटरेस्ट टाईप, त्याला म्हणायचं डिव्हिडंड. मोबदला, कंपनीला प्रॉफिट झाला ऑफकोर्स, म्हणजे एखाद्या कंपनीत तुम्ही शेअर खरेदी करताय म्हणजे तुम्ही कंपनीचे भागीदार होता ना. तर मग ॲज अ भागीदार या नात्याने तुम्हाला कंपनीने काही ना काहीतरी देणं आहेच आहे ना प्रॉफिटमधून. तर तो प्रॉफिटचा रेशो, एक अमाऊंट जी असते ती डिवाईड केली जाते नंबर ऑफ शेअर्समध्ये. जसं की प्रत्येक पर शेअर 5 रुपये असेल, 10 रुपये असेल. तर डिव्हिडंडचं कॅल्क्युलेशन होतं कसं, त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी, फेस व्हॅल्यू. तो व्हिडिओ आपण नंतर बघूयात. थोडक्यात शॉर्टमध्ये काय की पर शेअर 50 रुपये असेल, जेवढे शेअर असतील तेवढे डिव्हिडंड आपल्याला मिळणार. 10 शेअर असेल तर 500 रुपये डिव्हिडंड डायरेक्ट आपल्या बँकेच्या खात्याला जमा होतो. बरं, मुद्दा असा आहे की जी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे तीच कंपनी डिव्हिडंड देणार ना. जे कंपनी लॉसमध्ये आहे ती कंपनी डिव्हिडंड देणार नाही ना. बट ऑब्व्हियसली नॉर्मल, म्हणजे कॉमन गोष्ट आहे. इथून पुढं स्टॉक खरेदी करताना मिडियम टू लॉंग टर्मसाठी डोक्यात काय यायला पाहिजे की ती कंपनी डिव्हिडंड पेईंग आहे का. जर डिव्हिडंड पेईंग आहे म्हणजे काय आहे, अर्थात ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, जे काय असेल नॉमिनल वगैरे काय. तर या गोष्टीला अंडरएस्टिमेट करू नका. पोर्टफोलिओ बनवत चला, ही काळाची गरज आहे. येणाऱ्या 5 ते 10 वर्षांमध्ये खूप सारे चेंजेस होणार आहेत पॉझिटिव्ह आपल्या इकॉनॉमीमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये. दर महिन्याला थोडेफार शेअर्स घेणं चालू ठेवलं पाहिजे आपण. पोर्टफोलिओ बनवायला असं नाही की लाखो रुपयांची गरज लागते. अगदी छोट्या छोट्या अमाऊंटपासून तुम्ही सुरुवात करू शकता. 500-600 रुपयाला एक SBI आहे, असे तुम्ही शेअर्स घेऊ शकता. A ग्रुपचे स्टॉक घेऊन ठेवायचे आहेत. डिव्हिडंडवर आपल्याला घर चालवायचं, हे टार्गेट ठेवायचं. त्यासाठी पोर्टफोलिओ बनला गेला पाहिजे. थोडीशी काटकसर करा, पण स्टे इन्व्हेस्टिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि आपण एकत्र पुढे जाऊयात. थँक्यू, धन्यवाद.